हा देश आपला आहे, हा मोठा होणारा देश आपला आहे आणि ही जबाबदारी आम्ही सिनियर झालो तर आमची जबाब नाही, तर आमची वाढते. का नवीन येणाऱ्या पिढीला देखील आपणच मार्गदर्शन करणार. गावंडे सर, थँक्यू व्हेरी मच. पुढे आपण आता अण्णांच्याबद्दल त्यांच्या तोडून 2 शब्द आपण मार्गदर्शन करावं. अण्णा, आम्हाला आजच्या तुमच्याच वाढदिवसानिमित्त प्लीज. तर आम्हाला ज्येष्ठ नागरिक आणि सिनियर सिटीजन शिवाय इतर जे पब्लिक आहे त्यांना आणि सर्व बंधू भगिनी नमस्कार. आता मी सांगण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. वेगवेगळ्या व्यक्तींनी सांगितलेलं आहे आणि ते आमचं तर खरं आहे थोडंसं, असं मला वाटतं आहे. तुम्ही जास्त गौरव केला हा काय बरोबर नाही आणि तुम्ही जास्त मानू नका, कारण मी माझं कर्तव्य करत वाटचाल केलेली आहे ती बरीचशी ठीक होती असं मला वाटतं आहे. आणि यामुळं मी आपण परत एकदा पुन्हा वारंवार सतत आभार मानत जाईन. ही शब्दशैली जय हिंद, जय महाराष्ट्र. अण्णा, थँक्यू व्हेरी मच. आपण मार्गदर्शन केलं, एक आशीर्वाद आम्हा सगळ्यांना तुमच्या वाढदिवसानिमित्त दिला. आपण आता शेवटचा गोड प्रोग्राम, केक तर कापायचा नाही आहे, अण्णांना नको तो त्यांची मर्जी नाही आहे, पण आपण गव्हाणे सरांना रिक्वेस्ट करू की अण्णांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांचं सहर्ष स्वागत शालीच्या माध्यमातून करावं. आणि नानांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अण्णांचं स्वागत करावं. कर्णिक सरांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अण्णांचं इथे वाढदिवसानिमित्त जोरदार स्वागत करावं. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गडगडात अण्णांचा वाढदिवस साजरा करतो. जोरदार टाळ्या एकदम. नाना आणि कर्णिक सर बुके देऊन अण्णांचं स्वागत करताय. जोरदार टाळ्या एकदा. आणि अण्णा असेच 100 गाठा आणि दरवर्षी आम्हाला हा संधी द्या तुमची वाढदिवस साजरा करण्याचा आणि त्याचबरोबर फ्लॅट होस्टिंग करण्याचा स्वातंत्र्य दिनी. सगळ्यांना परत एकदा थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. अण्णांचा नाना 100वा वाढदिवस साजरा करणार. व्हेरी नाही, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे आभार, धन्यवाद. अच्छा.